बुद्ध शाहू फुले आंबेडकर साहेबराव शिवाजी महाराजांचं स्मरण करून मी आजच्या या छोट्याखानी कार्यक्रमासाठी ज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली औरंगाबाद मधीलच नाही तर महाराष्ट्रातील सर्व चळवळी उभ्या राहिल्यात आणि त्यांनी त्या जगासमोर आणल्यात असे अत्तरे सर या औरंगाबाद मध्येच नाही तर संबंध देशभर त्यांचा साहित्यिक चळवळीमध्ये आंबेडकरी विचारामध्ये ज्यांचं तन मन धनाने योगदान राहिलेलं आहे असे आमचे मार्गदर्शक दादा प्राध्यापक ऋषिकेशजी कांबळे सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य रुताळे सर, नव्याने जो तरुण वर्ग आहे जो इतिहासाकडे अतिशय डोळसपणे स्वच्छ आणि स्पष्टपणे आणि तार्किक पद्धतीनं संदर्भपूर्ण पद्धतीनं ज्या इतिहासाचं ते वाचन करत आहेत, लेखन करत आहेत आणि मांडत आहेत असे आमचे विद्यार्थी आणि आता प्राध्यापक असलेले आणि सोनकांबळे या कार्यक्रमासाठी आवर्जून कमिशनर ऑफिसचे राऊत सर आणि दादा आणि बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि शैक्षणिक वाटचालीमध्ये, शैक्षणिक चळवळीमध्ये, विद्यार्थी चळवळीमध्ये ज्यांनी कुठल्याही प्रकारची पर्वा न करता, भीडभाड न ठेवता चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे आणि आंबेडकरी विचार, वामनदादा कर्नाटकाचा विचार हा गावोगावी तळागाळामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते करू पाहत आहेत, करीत आहेत आणि करत राहतील असे नेहमी शोर करणारा किशोर आणि नुसता शोर करणारा किशोर नाही तर वाघ नावाचा किशोर हा प्रामुख्यानं आपली गुणवत्ता तो सगळ्यांच्या सोबत उद्गारित असतो आणि उपस्थित सर्व विद्यार्थी वर्गांनी विशेष करून इंजिनियर असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अभियंता सेनेचे माझे पीएचडीचे विद्यार्थी इंजिनियर प्रवीण जाधव आणि खऱ्या अर्थानं ग्रंथरूपाने आणि चळवळीच्या रूपानं समाधान वाटावं असं त्यांचं समाधान दहिवाल हे यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि समाधानरित्या केलं. म्हणजे पहिला पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर उर्वरित प्रकाशनाचा आणि प्रामुख्याने तुम्हारे खत में हमारा सलाम असं म्हणून पहिला प्रामुख्याने सत्कार समारंभ आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये झालेले असताना उर्वरित साहित्यकाचा सन्मान, यथोचित सन्मान लागलीच त्यांनी केलं आणि तुम्हारे खत में हमारा सलाम म्हणून या निरोप समारंभामध्ये, या सत्कार समारंभामध्ये माझं देखील त्यांनी व्याख्यान या ठिकाणी ठेवलं आणि गेल्या 30 वर्षामध्ये आदरणीय सोनकांबळे सर, तुम्हाला मला अत्तरे सरांना सांगायला मला आवडेल की जी इतिहास लेखनाची, वाचनाची आणि पुनर्लेखनाची जी चळवळ राजीव दीक्षितनी आणि आम्ही आजादी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून जयप्रकाश आश्रमामध्ये सुमारे 33 वर्षापूर्वी ठेवलेली होती, तेव्हापासून मी इतिहास लेखनाकडे वळलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की हे पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रकाशित नाही करायचं. आज तक आहे दादा, हे 131वं व्याख्यान माझं आहे देशभर. कोल्हापूर विद्यापीठ असेल, नांदेड विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल, पटियाला युनिव्हर्सिटी असेल, गटातून गुरुद्वाराचं उद्याय असेल, सगळीकडे आजताक आहेत. हे 131वं व्याख्यान मी स्वर्णिम बंजारा इतिहासाच्या लेखनावर, पुनर्लेखनावर
या ठिकाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. माझं 10 खंडाचं काम मी एकत्रित प्रकाशित करणार होतो आणि ते मी अभिवचन दिलेलं होतं आणि ते प्रत्येक खंड 300 पृष्ठाच्या 350 पृष्ठाच्या खाली नाहीये आणि संदर्भपूर्ण ज्यावर कोणी आजपर्यंत लिहिलेलं नाही सर तुमच्या जमेची बाजू नाही. परंतु माझ्या भाषणावर, माझ्या लेखनावर, माझ्या लेखावर 20, 50, 50 पेजेसची 100 पेजेसची ग्रंथ येऊ लागली आणि मग ऋषिकेश कांबळे सरांच्या सारख्याने गुरुनी सांगितले की आता हे थोडंसं हे करा, तुमचे ग्रंथ प्रकाशित करा. आणि म्हणून माझं जे एकूण 40 खंडाचं काम, माझं जे टार्गेट होतं 20 वर्षामध्ये, तर त्यापैकी मी आता 10 खंड प्रकाशित केलेली आहेत आणि उर्वरित 10 खंड इंग्रजीमध्ये देखील तयार केलेले ते प्रकाशनाच्या वाटेवर आहेत, तयार आहेत. आणि म्हणून अतिशय नम्रपणे या ठिकाणी मला नमूद करायला आवडेल सर की ज्या नागनाथ सरांनी मला या ठिकाणी नांदेड विद्यापीठ सोडून किंबहुना गव्हर्नमेंट कॉलेजची रीडरची सिडनेमची जागा सोडून मला या ठिकाणी रुजू होण्यासाठी 3दा एक्सटेन्शन देऊन या ठिकाणी रुजू केलं, कारण त्यांना एक माहीत होतं. आणि त्यामुळं कोतापल्ले सर आज नाहीत, परंतु डुलेकर सरांच्या उपस्थितीमध्ये मी मध्यंतरीच्या काळामध्ये ते 10 ग्रंथ त्यांना मी भेट दिली, तर त्यांना फार बरं वाटलं. त्यांनी म्हटलं मी याच्यासाठीच तुला या ठिकाणी बोलवलं होतं, म्हणून ही सगळी मी भूमिका तुमच्यासमोर विशद करणं माझं कर्तव्य समजतो. एक बाब. दुसरी बाब मला या ठिकाणी नमूद करायला आवडेल की बंजारा इतिहास, बंजारा इतिहास, बंजारा इतिहास, स्वर्गीय इतिहास, आपण जर जातीपातीच्या पलीकडे जाऊन अभ्यास करत असतो, पाहत असतो, स्वतःचा आत्मशोध घेत असतो. शाहू फुले आंबेडकर विचारांनी आम्हाला जातीपातीच्या उतरंडी तोडायचं सांगितलेलं, धारिष्ट दिलेलं आहे, ते बळ दिलेलं आहे, ते संस्कार दिलेला आहे. मग हे स्वर्णिम बंजारा काय लावलं आहे सर? मला सांगायला आवडेल की 12 ऑक्टोबर 1871 मध्ये ब्रिटिशांनी जगभर व्यापार करणाऱ्या बंजारा जमातीला प्रामुख्यानं बंदिस्त ठेवण्यासाठी अनेक कायदे लागले, शेकडो कायदे लागले आणि सर्वाधिक कायदे ह्या व्यापार करणाऱ्या भटक्या जमातीवर लादले आणि त्या जातीची संख्या 197, 200, 350 वगैरे सांगितले जाते. प्रेसिडेन्शियल काढली जात नाही. मी क्रिमिनल राईट्स ऍक्टवर एक काम करतो, ते करत येईल माझं. 163 जाती ह्या प्रामुख्यानं गुन्हेगार जमाती कायद्यांमध्ये ह्या ब्रिटिशांनी 12 ऑक्टोबर 1871 ला बंदिस्त केल्या. आणि कशासाठी केल्या त्यांनी? मेकॅवे या ठिकाणी आला, 30-35 वर्ष तो फिरला आणि त्याने हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सला रिपोर्टिंग केलेली आहे. मेकॅवे सांगतो की आम्हाला भारतावर राज्य करणं किंवा आपलं साम्राज्यवाद पसरविणं अशक्यप्राय होते. त्याची काही कारणं त्यांनी सांगितलेली आहे. त्यापैकी त्यांनी सांगितलं की भारत हा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या हा आत्मनिर्भर होता आणि आजही आहे. तथापि आम्हाला आमचा अँड इकॉनॉमिकल इम्पेरियलिझम जर प्रस्थापित करायचं असेल तर आम्हाला या व्यापार करणाऱ्या जमाती ही आत्मनिर्भर असणारी खेळी प्रामुख्यानं ती आत्मनिर्भरता आम्हाला घालवायची आहे. आणि ती जर आम्हाला घालवायची असेल तर आम्हाला या भटक्या जमातीला, या विशेषतः बंजारा जमातीला, जॉन ब्रिक्सचा रिपोर्ट आहे सर, बरं का, जॉन ब्रिक्सचा रिपोर्ट आहे. जॉन ब्रिक्स जन्मपर्यंत येऊन गेलेले आहे. जॉन ब्रिक्सने देखील त्याच्यावर लिहिलेल्या 200-250 इतिहासकारांनी त्याची टिपून त्यांना दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आपण या जमातींना बंदिस्त करत नाहीत तोपर्यंत प्रामुख्यानं आम्हाला अँड इकॉनॉमिकल इम्पेरियलिझम या भारतावर प्रस्थापित करता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी या भारतातल्या 197, 200, 250, 300 वगैरे सांगितलं, त्या प्रश्नाची डबल सांगितलं. त्या बंजारा जमाती वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. जात तीच, भाषा तीच, वेश तोच, संस्कृती तेच, भोजन तेच, खानपान, रोटी बेटे व्यवहार तीच, सगळीकडे जगभर
मुशी बंजारा वगैरे, परंतु त्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती, अशी संख्या करून 300-350 आमच्या पूर्ण, पण मूळ सगळ्या 163 जातींना प्रामुख्यानं क्रिमिनल राईट्स ऍक्टमध्ये टाकलं आणि जगाच्या पाठीवर, बरं का, असा एक काळा कायदा लादला गेला, त्याला आम्ही जन्मजात गुन्हेगारी जमात कायदा, आणि तो 81 वर्ष सोलापूरच्या चंद्रमूर्जींनी देवरूंना आणलं आणि ते कुंपण तारेचं तोडलं आणि आता सांगितलं तुम्ही मुक्त आहात. देशाला स्वातंत्र्य 47 ला मिळालं, 50 ला घटनेचा अंमल झाला, आणि या जाती त्या कुंपणामध्ये, त्या बंदिस्त कायद्यांमध्ये त्याच्यातून आणखी मुक्त नव्हत्या, म्हणून त्यांना विमुक्त 52 ला केलं 31 ऑक्टोबर 52 ला. आणि म्हणून हा जातीचा इतिहास, जातीचा इतिहास कोणत्या व्यक्तीचा किंवा जातीचा हा इतिहास नसतो, हा तो इतिहास त्या देशाचा असतो, किंबहुना तो मानव जातीचा असतो. आणि मानव जातीसाठी ज्या कोणी महापुरुषांनी काम केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे, ज्या कोणी महापुरुषांनी जगाच्या कल्याणासाठी, जगाला दुष्काळातून दूर करण्यासाठी, त्याचं निवारण करण्यासाठी, राजा महाराजांना रसद पुरविण्यासाठी ज्या ज्या जातींनी जगभर योगदान दिलेलं आहे, त्या 82 प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार करणाऱ्या जमातीपैकी प्रामुख्यानं 52 बिराड, ज्याला आपण बोलत असतो बिराड, आहे की नाही, तर 52 बिराड हे बंजाराचे होते. आणि त्यापैकी प्रामुख्यानं हा लकीशा बंजारा 15व्या शतकात 1580 ते 1680 तो इतिहास, तो लकीशहा की ज्यांनी प्रामुख्यानं, ज्याची सगळी दिल्लीची पूर्ण जागा, 4 मोठ्या गावाची जागा, आता ती 180 त्याचे भाडे झाले असते, पूर्ण जवळपास दिल्लीची राष्ट्रपती भवन असेल, पंतप्रधान भवन असेल, किंवा गुरुद्वाराची जागा असेल, आता तिथं प्रामुख्याने ऍडव्हर्टाइजमेंट केलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे 24 नोव्हेंबर 1675 ला 90 गुरु तेग बहादूरचा शिरच्छेद करून बादशाह अकबराने तो रस्त्यावर फेकला. दुसऱ्या दिवसापर्यंत त्याला कोणी हात लावण्याचं धारिष्ट दाखविलं नाही, आणि त्यांनी फरमान काढलं की जे कोणी याला हात लावेल त्याचे 4 तुकडे करून आम्ही त्या दिल्लीच्या याला आम्ही ते हे करू. आणि हा जगभर व्यापार करणारा हा व्यापारी, ज्यांनी लाल किल्ला बांधण्यासाठी, जामा मस्जिद बांधण्यासाठी, जगातला सगळ्यात मोठा लोहगड सारखा किल्ला, जगातला सगळ्यात मोठा लोहगड किल्ला बांधण्यासाठी ज्याचं योगदान आहे, म्हणजे शिखांची खालसा पंथाची स्थापना करण्यासाठी जे लोहगड निवडलं गेलं, बरं का, जे दरगाचा नांदेडून गुरु गोविंद सिंगजींनी नेमला, तत्पूर्वी त्याची सगळी पायाभरणी, ते जगातला सगळ्यात मोठा किल्ला हे बांधण्याचं काम करणारा महापुरुष जर कोणी असेल तर त्याचं नाव लकीशहा. काल त्याची जयंती होती, 447वी जयंती होती, आणि 447वी पुण्यतिथी मागच्या महिन्यात झाली, जी आता गंगाखेडला, म्हणजे 130वे व्याख्यान जे झालं गंगाखेडला, तर त्या ठिकाणी प्रामुख्यानं ती केली जाते. आणि म्हणून एक जगभर व्यापार करणारा माणूस की ज्या बादशाह अकबराचा, आपला औरंगजेबाचा फरमान देखील झुगारून गुरु तेग बहादूरचा शिरच्छेद झाल्यानंतर ते शव उचलून रकाबगंज गुरुद्वाराचं स्वतःचं मूल्यवान घर जाळून त्याचा अंत्यसंस्कार करणारा निरड्या छातीचा व्यापारी, त्याचं नाव लकीशहा बंजारा. आणि त्या लकीशहा बंजारांनी त्या काळामध्ये गुरु तेग बहादूरची होणारी विटंबना, नव्या गुरुची विटंबना हे थांबविण्याचं धारिष्ट फरमान असताना दाखविलं, आणि स्वतःचं घर जाळून जो घर फुके अपना चलो उसके साथ, बरं का, हा दोहा जो कुबेराने केलेला आहे त्याला सार्थक करण्याचं काम करणारा व्यक्ती म्हणून ज्याचा गौरवाने आम्ही नामोल्लेख करायला पाहिजे, त्याचं नाव लकीशहा. आता परवा प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियानी प्रामुख्यानं मध्य प्रदेशच्या एका लकीशहा बंजाराच्या जयंतीच्या कार्यक्रमाला त्यांनी गुरुद्वार काढला, आणि त्यांनी यादीच दिलेली आहे की केवळ लोहगडचा जगातला सगळ्यात मोठा किल्ला त्यांनी बांधला असं नाही म्हणतो,
त्यांनी सगळं ते संशोधन माझं संशोधन करत वगैरे त्यांनी हे केलेलं आहे. मध्यंतरी मनोहरलाल खट्टर साहेबांनी देखील मला या ठिकाणी कुरुक्षेत्राला बोलवलं होतं. त्या ठिकाणी पहिली त्यांनी लकीशाची सगळ्यात मोठी जयंती घेतली. द ग्रेट वॉरियर लकीशा बंजारा नावाचं पुस्तक मी त्या ठिकाणी प्रकाशित केलं. तर त्या ठिकाणी नंतर दिल्लीला तालकटोरा आठवले साहेब गेले होत्या ठिकाणी 4 मंत्रालयाने मिळून एकत्रित 4 राज्याचे रेल्वे फ्री करून तालकटोराला ती जयंती घेतली. त्या ठिकाणी एका खंडाचं मी प्रकाशन त्या ठिकाणी केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जो इतिहास आम्ही जातीचा व्यक्तीचा म्हणून आम्ही म्हणत असतो, म्हणून तो इतिहास हा केवळ जातीचा नसतो, केवळ व्यक्तीचा नसतो, तर तो इतिहास हा मानव जातीचा असतो, मानव जातीसाठी असतो तो इतिहास. आणि म्हणून अशा इतिहासाचे वारकरी मधला एक वारकरी हा लकीशा बंजारा होता. त्याची दिल्लीची संबंध जागा आहे मालच्या 12 कुंभा. ज्यावेळेस कलकत्ता दिल्लीला राजधानी गेली त्यावेळेस 1913-11च्या दरम्यान ते सगळं हँडओव्हर झालेलं आहे. त्याचे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून लकीशा बंजाराची जयंती आपण या ठिकाणी त्याचा औचित्य साधून अचानक समाधान दहिवालांनी हा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला. त्याचं मी उशिरा का असेल या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दुसरी महत्वाची बाब मला या ठिकाणी सांगायला आवडेल की सर सिखी इतिहासामध्ये गुरु नानक देव पासून गुरु गोविंद सिंग जी पर्यंत आणि तत्पश्चातही माझ्या पवार परिवारातील निजा परिवारातील पुत्र 108 बंजारा समाजातील पवार आणि जाधव परिवारातील लोकांनी पारिवारिक शहादते हे 200 वर्षाच्या काळामध्ये केलेले आहे. बरं का? म्हणजे माधवदासजी 1591ला साम्राज्याच्या युद्धामध्ये बादशाह अकबराच्या काळामध्ये माधवदास साम्राज्याच्या युद्धामध्ये सतलजच्या युद्धामध्ये दुसऱ्या भावाची हे प्रामुख्याने शहीदी झाली. तर त्यांच्या जगाच्या पाठीवर सिखी इतिहास हा देखील मानतो हे सगळा 4,500 व्हॅल्यूचा सिखी इतिहास सगळा चालून काढलेला आहे. बरं का? आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आवडेल की ज्यांनी जगभर नसत पुरविली, ज्यांनी बौद्ध काळांपासून मगरी घोषाला म्हणतो सर नाही तर मगरी घोषाला कोण होता? मगरी घोषाला पंजाब होता. बरं का? अनाथ पिंडक म्हणजे 547 जातक कथापैकी पहिली जातक कथा ही बंजारा आहे. अनाथ पिंडक जेतवन आर्किओलॉजिकल तसंही आहे, एव्हिडन्सेस आहे आजही जाजेत. म्हणजे गौतम बुद्धांनी 19 वर्षावा सर्वाधिक काळ ज्या ठिकाणी घालवले ते ठिकाण जेतवन राजा जेतकडून अनाथपिंडकांनी घेतलं. अनाथपिंडक कोण होता? अनाथपिंडक हा बंजारा होता. तपस्सू आणि भल्लिक. बरं का? म्हणजे रंगूनचा जगातला सगळ्यात मोठा स्वर्णिम पायगोडा स्वर्णिम इतिहास का म्हणतो? बरं का? बरं का? तर स्वर्णिम इतिहास मी यासाठी म्हणतो की त्यांनी गौतम बुद्धाच्या आचार विचार आणि सदाचाराला प्रामुख्यानं स्मरण करून गौतम बुद्धाला ज्या ठिकाणी दिव्य ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी तपस्सू आणि बल्ली केले आणि त्याने ते गोड जेवण आणि हे काही देऊन त्याचं अनुनय केला आणि त्याचे विचार ऐकले. ते म्हणाले हा आमचा श्रमण संस्कृतीचाच विचार आहे, सांगा आम्हाला काय करायचं आहे. आणि ते म्हणाले की तुम्हाला जे काय करायचं ते करता येतं. आणि म्हणून चित्तरगड बंजारा सेनलिद्वीप चला बेपार. सेनलिद्वीप म्हणजे श्रीलंका. आणि त्या ठिकाणी जाऊन बरं का जो धम्म विचार जगामध्ये मानवतेचा विचार अहिंसेचा विचार ऐकले सत्य अहिंसा अपरिग्रह अस्तेय पंचशील अष्टांग हा विचार श्रमण संस्कृतीचा विचार आहे. आणि गौतम बुद्धजी भगवान तुमचा विचार आणि आमचा विचार सारखा आहे, बघा मला काय करायचं आहे. त्यांनी जगभर व्यापार करत होते तपस्वी आणि बली आणि आर्किओलॉजिकल सर्वे याचे एव्हिडन्सेस आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांची सगळी संपत्ती म्हणजे जगभर व्यापार करणाऱ्या लकीशा बंजारानंतर तपस्सू बनले किंवा त्याच्यापेक्षा श्रीमंत अनाथ पिंडक होते. बरं का? म्हणजे राजा जेतकडून ती जी जमीन घेतली ती सगळे स्वर्ण त्यांनी आचरले. ते म्हणाले की तुला जमीन देतो पण तुम्हाला ते सगळं स्वर्ण जिथपर्यंत तू आचारशील तिथपर्यंत. आणि जेतपण सगळं जे दिलेलं आहे राजा जेतकडून अनाथ पिंडकांनी घेतलेलं आहे. आणि म्हणून तपस्सू आणि बल्ले यांनी स्वतःची संपत्ती संपूर्ण लावली. एवढंच नाही ती कमी पडल्यानंतर 7 देशाच्या राजा महाराजांकडून पैसे घेतले व्यापाराच्या मोबदल्यामध्ये आणि रणूंचा
असा स्वर्णिम पायगुडा, जगातला सर्वात मोठा पायगुडा बांधण्याचं काम करणारे जो कोण महापुरुष असतील, गौतम बुद्धाच्या विचाराला अनुसरून, त्याचं नाव स्वर्णिम बंजारा. मग हा जातीचा विचार झाला का? हा केवळ एखाद्या धर्मापुरता विचार झाला का? व्यक्तीपुरता विचार झाला का? नाही. विचार हा विचारच असतो, तो आचार्य असतो, तो सदाचारी असतो, ती संस्कृती असते आणि ती प्रकृती देखील असते. आणि म्हणून ती आचार विचार सदाचार आणि संस्कृतीला प्रकृतीला धरून मानवतेसाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे, तो इतिहास हा जातीचा इतिहास नसतो. म्हणून प्रामुख्याने स्वर्णिम बंजारा इतिहास आहे. आणि म्हणून जात पडूनच तुम्ही आम्हाला जर 81 वर्ष गुन्हेगार जमात कायद्यांमध्ये जर रामलं असेल, तर आम्हाला जात म्हणून त्याचा उल्लेख करून बाहेर पडावं लागेल ना. जात म्हणूनच तुम्ही आम्हाला प्रतिनिधित्व जर दिलं नसेल, तर ते प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आम्हाला त्याचे प्रवर्ग करूनच आम्हाला आधार करून पुढे जावं लागेल ना. आणि म्हणून जात हा आधार हा केवळ तगडादू दृष्टिकोनातून आम्ही घेतलेला नाही, तर तुम्ही केलेल्या कपोलकल्पित कल्पनेच्या पलीकडे जाऊन आचार विचार आणि सदाचारामध्ये आम्ही जगभर योगदान असलेले जमाती होतो. आणि तुम्ही त्यांना गुन्हेगार ठरवलं म्हणून मी जातीचा इतिहास उजागर करण्याचं कार्य केलं. आणि म्हणून या ठिकाणी या गोष्टीचं देखील आपल्याला स्मरण करणं गरजेचं होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जो सिक्की इतिहास वगैरे आपण म्हणतो ना, त्या सिक्की इतिहासामध्ये अत्यंत जबाबदारीने म्हणतो की सिक्की इतिहासामध्ये गुरु नानक देवपासून भाई मर्दानांपासून ज्यावेळेस पहिली उदासी, पहिला विचार, जसं गौतम बुद्धांनी प्रवचन दिलेलं आपण ते धम्मपदामध्ये हे केलेले आहे. आणि तो आमचा सगळ्यात पॉप्युलर ग्रंथ आहे. मी त्या धम्मपदावर एक दीर्घ प्रस्तावना देखील कृष्ण सरांच्या ग्रंथाला मी दिलेली आहे 6 महिन्यांनी त्याचा अभ्यास करून. आणि म्हणून या ठिकाणी मला ही गोष्ट नमूद करणं मला महत्वाचं या ठिकाणी वाटतं की या सिक्की इतिहासामध्ये जर बंजारा वगळला नसेल बरं का, तर किती शिल्लक राहता हा एक प्रश्न आहे. म्हणजे गुरु परंपरेमध्ये, गुरु विचारामध्ये, सिक्की विचारामध्ये तत्काळामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक त्या ठिकाणी संतुष्ट होते. मग त्याच्यात ब्राह्मण असतील, चाबार असतील, बंजारा असतील, नंबाने असतील, नानकदेव तो खत्री होते. वेगळ्या जाती धर्म पंथाचा तो एक संप्रदाय तयार झालेला होता वर्तमान काळाच्या गरज लक्षात घेऊन. आणि त्याच्यामध्ये बंजारा सम्मिलित होता आणि तो व्यापारी होता. आणि ज्या ज्या काळामध्ये ज्या ज्या धर्माचे मार्गदर्शक महापुरुष जन्माला आले होते, त्यांच्या शरण जाण्याचं काम हे करत होते. कारण जगभर व्यापार करायचे, जगभर रसद पुरवायचे. आणि मग त्या महापुरुषांना ते शरण जायचे, त्यांचा विचार घ्यायचे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि जगभर व्यापार करायचं. आणि म्हणून बंजारा जमातीचा इतिहास हा केवळ एका जाती धर्मापुरता विषय नाहीये, तर सर्वच जाती धर्म पंथांना, राजा महाराजांना, देश विदेशांना अनेक दुष्काळातून बाहेर काढण्याचं काम करणारी ती जमात आहे. आणि म्हणून तो इतिहास नाही असं म्हणणाऱ्यांना माझं ते एक उत्तर आहे, छोटासा प्रयत्न आहे की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे बाईक स्वतःला मानतो ना. बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की बाबा जो आमचा इतिहास विसरतो तो इतिहास म्हणू शकत नाही. म्हणून आम्ही आमचा इतिहास आम्ही उजागर केला पाहिजे. आणि म्हणून तो इतिहासाच्या लेखनाचं काम एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक करण्याचा दारिद्र्य दाखवावं लागतं की मुळात तुम्ही संधी मानतो आणि ते संधीचं सोनं करण्याचं काम हा स्वर्णिम बंजारा इतिहासाच्या माध्यमातून मला या ठिकाणी करायला आवडेल. आणि म्हणून या ठिकाणी स्वर्णिम बंजाराच्या इतिहासामध्ये, सिक्की इतिहासामध्ये जर एक उदाहरण जर आपण सोडलं तर एक 2-3 उदाहरण मी या ठिकाणी सांगणार आहे. दल खालसाची नियुक्ती गुरु नानक देवजींनी केली, आपल्या गुरु गोविंदसिंगजींनी केली नांदेड. तिथून माझं गाव 82 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि तिथे माझ्या गावात एक किल्ला आहे, त्याला लोरा किल्ला नाव म्हणतात. आणि म्हणून गुरु गोविंदसिंगजी त्यांच्या मुलांना गमवून आणि बंजारा परिवारातील 108 पारिवारिक शहादती झाल्या होत्या. आणि त्यानंतर गुरु गोविंदसिंगजी नांदेडला आले आणि बंदासिंग बहादूर व्यक्तीच्या हाती त्या दलखालसाचं त्यांनी नेतृत्व दिलं. आणि जे पंचप्यारे 5 नेमले ना गुरु गोविंदसिंगजींनी, गुरु अंगद देवचा विनोद सिंग जर सोडला तर 4 पंचप्यारे हे बंजारा होते. आणि ते बलुराज बिजरावर नटियाचे मुलं
बासिंग, बजर सिंग, भगवंत सिंग आणि कौर सिंग बरं का, आणि गान सिंग हे पंच प्यारे गुरु गोविंद सिंगजींनी दल खालसाचं नेतृत्व करण्यासाठी बंदा सिंग बहादूरच्या सोबत दिलं. आणि गुरु गोविंद सिंगजींनी बंदा सिंग बहादूरला सांगितलं की पंच प्याऱ्यांचा आदेश निर्देश हा गुरुला देखील बंधनकारक असतो. म्हणून बंदा सिंगजी ज्या परिवाराने शेकडो शहादते शिकी इतिहास घडविण्यासाठी दिलेल्या आहेत त्यांना मी 5 तीर 5 कमान बरं का 5 ध्वज 5 हुकूमनामे देऊन मी पाठवतो. म्हणजे जो 5चा बंदा सिंग बहादूरच्या नेतृत्वाखाली जे पंचप्यारे निघाले होते दल खालसाचं सुरुवात जी निघालेली होती त्यापैकी 4 पंचप्यारे हे बंजारा होते. आणि जी सशस्त्र 20 लोकांची तुकडी त्यांनी तयार केलेली होती त्या 20 पैकी 11 लोक बंजारा होते. आणि तो दल खालसा पुढे लोराल्यावर मुक्काम टाकतो. बराणपूर सरणपूर असं करून लोहगडची राजधानी दल खालसाची काही काय करत असतो त्या ठिकाणी नेतृत्व त्या ठिकाणी करत असतो. आणि बंदा सिंग बहादूरच्या याच्यामध्ये त्यांचा असणारा सरसेनापती बासिंग बंजारा पवार यांच्या परिवाराचा हा मुलगा माझ्या परिवारातला मुलगा तरुण हा प्रामुख्याने सलग 8 युद्ध हा जिंकतो. आणि तो प्रामुख्यानं ज्यावेळेस बंदा सिंग बहादूरला लोहगडचा सगळा इतिहास केला आणि खालदार खालसाची स्थापना केल्यानंतर ज्यावेळेस लोहगडचा पाडावा या ठिकाणी होतो लोहगड हे पाडलं जातं आणि ते सगळ्या शिखांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जातं. जी 750 लोकांचे जुलूस बंदा सिंग बहादूरच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये काढण्यात आलं. आणि बंदा सिंग बहादूरचा छळ कपट करून त्याला मारण्यात आलं. त्याच्या मुलाला मारून त्याच्या मुलाची जी जीवा आहे याच्या तोंडामध्ये कोंबण्यात आली. आणि अनियमित अत्याचार अन्याय करून बंदा सिंग बहादूरला सोडवण्यासाठी बासिंग बंजारा म्हणजे बासिंग बंजाराने सलग 8 युद्ध जिंकल्यामुळं जे खालसा पंथाची जी स्थापना आपण करण्यासाठी जे दारिद्र्य दाखवलेलं होतं तेव्हा सरंगचा त्याला राज्यपाल नेमण्याचं काम बंदा सिंग बहादूरने केलेलं होतं. आणि म्हणून सगळ्यात मोठं पद सिखी इतिहासामध्ये बंदा सिंग बहादूर यांनी बासिंगला दिलेलं होतं. आणि म्हणून बासिंग बंजारा हा सरंगचा राज्यपाल होता, नवाब होता. नवाब हा शब्द थोडासा निजामी वगैरे याच्यामध्ये वाटतो परंतु सरंगचा तो राज्यपाल होता. आणि सरंग हे प्रांत सिखी इतिहासामध्ये सगळ्यात मोठा प्रांत होता. त्याचा मुलगा अलवेल सिंह बासिंग बंजारा आणि त्याचे 5 भाऊ 7 भाऊ आणि त्याचा मुलगा अलवेल सिंह बंदा सिंग बहादूरला सोडण्याच्या नादामध्ये पकडले जातात. आणि त्यावेळेस या ठिकाणी मोगली जो काही नवा बादशाह जो आहे फरुखशियार हा फरुखशियारच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस त्या ठिकाणी होतं. आणि फरुखशियार याच्यासमोर प्रामुख्याने बासिंग बंजाराला या ठिकाणी हजर केलं जातं. आणि बासिंग बंजाराला प्रामुख्यानं जसं बंदा सिंग बहादूरला बंदिस्त करून आणलं जातं तसंच तकादंडामध्ये एखाद्या फिल्मी स्टोरीला लाजवेल अशा पद्धतीचा तो थरार चित्रण आणि शिखी इतिहासामध्ये ते आलेला आहे. त्याला समोर उभं केलं जातं आणि सांगितलं जातं की तूच का बासिंग बंजारा की ज्यांनी सलग 8 युद्ध जिंकले आणि त्याच्यानंतर तुझा भाऊ तो तुझा मुलगा का ज्यांनी आणखी 8 युद्ध जिंकले आणि ज्यांनी शिखी इतिहासामध्ये दल खालसाची स्थापना करून जो दल खालसा 5चा 20 25चा 17चा पर्यंत पोहोचलेला होता त्याचं करणारा तूच त्या मुलगा जातीचा माणूस का तू एवढा शूरवीर आहे असं मला वाटत नाही म्हटलं. ते म्हटले सांगतो तो सोडा बरं का हे काही फिल्मी स्टोरी नाहीये. आणि त्यांनी साखरतंत्र सोडलं. त्याचे 7 अंगरक्षकाला बासिंग बंजारांनी मोतच्या घाट ठेवले उतरवलं. 8वा वार हा फरुखशियारवर केला. फरुखशियार मरता मरता वाचला. हॅमिल्टन कमिशनच्या त्याच्या डॉक्टरांनी त्याला वाचवलं. आणि म्हणून त्याचे व्यापार करण्याची आणि त्याची टाकसाळ चालवण्याची सनद ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने प्रामुख्यानं ब्रिटिशांना दिली. आणि जर बासिंग बंजाराच्या तलवारीच्या वारनं जर फरुखशियार नवा बादशाह जर गेला असता तर आम्हाला गुन्हेगार समाज कायद्यामध्ये आणि भारताला स्वातंत्र्य जाण्याची गरज राहिली नसता. एवढा दैदिप्यमान हा बंजारा समाजाचा इतिहास हा एखाद्या जाती पंथ धर्मापुरता मर्यादित कसा असू शकतो सर. आणि म्हणून मी त्याला स्वर्णिम बंजारा इतिहास आपण म्हणतो की ज्यांनी सर्व जाती धर्म पंथांमध्ये योगदान देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि ते तनमन धनाने देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून असा दैदिप्यमान इतिहास असा चंचल इतिहास असा स्वर्णिम इतिहास असा जीवित इतिहास या ठिकाणी मी 40 खंडामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचे 20 खंड या ठिकाणी प्रकाशित करतो आहे. उर्वरित 5 वर्षामध्ये
ते 20 खंड मी पूर्ण करणारच आहे. सगळं डॉक्युमेंटेशन या ठिकाणी आमच्याकडे आहे. जेव्हा मी सगळ्यांच्या डॉक्युमेंट्स डाउनलोड केले, अविनाशला माहीत आहे 6,500 फायली मी 3 TBच्या फुल झाल्या, तर 3 TB आम्ही मागितलेल्या आहे. एवढं सगळं डॉक्युमेंटेशन मी जीवित इतिहास मांडण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून शैला रस्तोगीने सांगितलं हे उजडा वाचा म्हणे उजडा कारवा शैला रस्तोगी म्हणतात का बंजारा जिद्दी नावाचा त्याने एक ग्रंथ लिहिलेला आहे. तसं तर नजीर अकबराबादीने तर बंजारा नावाचं एक दीर्घ काव्य लिहिलेलं आहे. म्हणजे जगातला 2 लाख साहित्य लिहिणारा 2 लाख साहित्याच्या ओळीचं उद्धृतीकरण करणारा नजीर अकबराबादी हा प्रामुख्यानं बंजारा नावाने नक्कीशा बंजारापासून दीर्घ काव्य म्हणतो कि तू ही लकी बंजारा तांडा तेरा बारी है जैसे अभी जिससे बतरेना तू बड़ा व्यापारी है कि नहीं गफार तेरा सच्चा है तू खुदा का प्यारा है दुनिया तुझे याद करेगी तू सबसे न्यारा है. दिल्ली सिंधू सुबेर राखी गढ़ी बर का पोला देवी लोहगढ़ तो तेरा है तू खुद को भूल गया जगत का राजपाट तेरा है तू ही लकी बंजारा तांडा तेरा गफार जिससे बतरेना तू बड़ा व्यापारी है कि नहीं. तू दूर गावा को छोड़ मत जोड़ जा विदेश विदेश अशा पद्धतीचं असणारे दीर्घ काव्य या जगातला सगळ्यात मोठा साहित्यिक नजीर अकबराबादी उर्दू साहित्यिक नज्म लिहितो. आणि अशा पद्धतीचा दैदिप्यमान इतिहास 500 वर्ष आमच्यापासून दूर राहतो. कोणी त्या नक्कीशा बंजाराला जात ठरवतात, कोणी रेडिया ठरवतात, कोणी दुसरपणिया ठरवतात, कोणी ब्राह्मण ठरवतात, कोणी मारवाडी ठरवतात. पण भटवीमध्ये पाहिल्यानंतर आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये पाहिल्यानंतर 32 फोटोग्राफी ब्रिटिशांनी संकलित करून ठेवलेले ते पाहिल्यानंतर ते बंजारा निघाले. हेमचंद्र बंजारा माझे 2 खंड आहेत. तर त्या हेमचंद्र बंजाराच्या बाबतीमध्ये जे पानिपत युद्ध त्यांनी दुसरं हे केलं तीर लागल्यामुळे ते नाहीतर मोगली सत्ता या भारतामध्ये राहिलीच नसती. म्हणजे असा दैदिप्यमान इतिहास टर्निंग पॉईंटचा इतिहास तो इतिहास प्रामुख्यानं गाळीव इतिहास आहे की नाही. तो गाळीव इतिहास उजेडामध्ये आणण्याचं काम मी हिंदी इंग्रजीमध्ये करतो सर, मराठीकडे मी वळेल बरं का. कारण जगभर आमचा जो भारत आहे भारतभर जो आमचा हे आहे 18 राज्यामध्ये जो बंजारा आहे तो हिंदी जास्त जाणतो म्हणून मी हिंदीकडे वळून त्याच्यानंतर इंग्रजीकरण. आणि आज नक्कीशा बंजारा आणि बडोराय बिजरावत आणि मल्लुकी यांच्यासारख्या सर्व इतिहासाच्या सर्व कॅरेक्टरवर सगळ्या राज्यांमध्ये जयंत्या पुण्यतिथ्या देशाचे पंतप्रधान त्या राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत करून पाहत आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीचा दैदिप्यमान इतिहास वंचन इतिहास उजागर करण्यासाठी या ठिकाणी मला तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं. आणि मला तुम्हाला खतमे आम्हाला सलाम असताना देखील तुम्ही मला सहन केलं, मला ऐकून घेतलं. आणि म्हणून या ठिकाणी मी असे एक तुम्हाला नम्र निवेदन या ठिकाणी करणार आहे की एवढं सगळं करत असताना मी 1 रुपयाची कोणाची मदत घेतलेली नाही बरं का सर. मला प्रामाणिकपणे नमूद करायला आवडेल की मी उत्पन्नाचा निम्मा हिस्सा या संशोधनासाठी मी गेल्या 30 वर्षामध्ये खर्च करतो. आणि म्हणून दशमांश भाग हा बंजारा समाजामध्ये दिला पाहिजे असा संकेत आहे उत्पन्नाचा दशमांश. तो विचार कुठून आलेला आहे बरं का. बाबासाहेबांनी कुठून आणलेला आहे, तत्त्वज्ञानातून आणलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या वास्तू निर्माण असतील, तळे असतील, बावडी असतील, झील असतील आणि जगातले सगळे महामार्ग शोधून काढण्याचं काम एस.आर. कानिटकरनी हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा 1938 ला ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांनी ज्या लबान मार्गाने लबान मार्ग सिल्क रूट नंतर ते लबान मार्ग एस.आर. कानिटकरनी जो उद्धृत केलेला आहे तो जगभरातला लबान मार्ग आहे आणि ते जगातले सगळे महामार्ग आहेत. आणि किंबहुना जेवढे बी तीर्थक्षेत्र आहेत त्या सर्व तीर्थक्षेत्र हे प्रामुख्याने लबान मार्गावर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हे लक्षात या ठिकाणी घेतले पाहिजे की 12व्या क्रमांकाची देवी गमनदादा बंजारांनी हे बांधून दिलेले आहे. म्हणून बौद्ध तत्वज्ञान असेल, जैन तत्वज्ञान असेल बरं का, सीख तत्वज्ञान असेल, धर्म असेल, संप्रदाय असेल, याच्यामध्ये बंजारा समाजाने तन मन धन बलिदान आणि कुर्बानीच्या साह्यानं बरं का योगदान दिलेलं आहे. म्हणून हा इतिहास हा केवळ जातीपुरता मर्यादित इतिहास न मानता हा इतिहास घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. मी गोविंदगुरु बंजारावर एक खंड येतोय माझं, एक म्हणजे पहिला खंड घेऊन गेलेला आहे. अर्जुन मेघवाल सरांनी मला राजस्थानला बोलवलं होतं, तालकोणाला देखील बोलवलं होतं.
आणि ते म्हणाले की मिस्टर पवार रिअली गोइंग टू बंजारा बिलॉंग्स टू द बंजारा कम्युनिटी. म्हटलं सर ऑफकोर्स मी डॉक्टर मदन बंजाराला त्याच्या वंशजाला तिथे बोललेलं होतं. आणि म्हणून त्याच्यावरच देखील माझा एक आता दुसरी आवृत्ती त्याचं अपेक्स पब्लिकेशन कडून येतं, ज्या गोविंदगुरु बंजाराचा इतिहास 1916ला मानगड संस्थानामध्ये 1507 लोक मारले त्यांनी सर. त्याच्यानंतर 1919ला जालियनबाग हत्याकांड झाला. जनरल रायलनी हे केलं. जनरल शटरनी 3 वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा 4-5 पट लोक मारलेली होती. तो इतिहास जगासमोर नाहीये. जालियनबाग हत्याकांडाचा 300-350 लोक मारले, संख्या किती आहे मला महत्वाचं आहे बरं का. परंतु जो इतिहास गाळीव ठेवला जातो तो गाळीव इतिहास जगासमोर आणण्याचं काम मला करता येते. तीच ताकद आणि ऋषिकेश कांबळे सरांचे भाव हेच माझ्या दृष्टिकोनातून माझ्या सोडलेलं मानतो. म्हणजे गोविंदगुरु बंजारा ज्यावेळेस मी उजेडात आणलं त्याच वेळेस त्या देशाच्या पंतप्रधानांनी मानगड संस्थानाला जाऊन ही सगळी वास्तू ही राष्ट्रीय वास्तू म्हणून आणि त्याला एक सेंटर म्हणून त्यांनी घोषित केलं आणि त्या ठिकाणची दाखवून केली. जो सेवालाल संस्थानावर मी 2 खंड लिहिले, सेवालाल महाराजांच्या याच्याविषयी हा पहिला संशोधनात्मक ग्रंथ आहे सर. आणि म्हणून आज नगारा भवन निर्माण कार्यक्रमाची पूर्ण 300 PPTची मी स्क्रिप्ट नगारा भवनला दिलेली आहे. पार्टीच्या धर्तीवर वनार्थी नावाची योजना सर वसंतराव नाईक अध्यासन केंद्राने दिलेली आहे. महाज्योती वसंतराव नाईक अध्यासन केंद्र, भाषा अकॅडमी वसंतराव नाईक अध्यासन केंद्राने दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी या गोष्टीचा समाधान या ठिकाणी मानतो की ह्या सगळ्या गोष्टी मला इथे चळवळीच्या केंद्रामध्ये येऊन नांदेड विद्यापीठासह प्रशासकीय पदाच्या नोकऱ्या चिडण्याची नोकरी सोडून मला या ठिकाणी ते करता आलं, तुम्ही मला करू दिलं. एवढा काही प्रशासकीय जबाबदारी मला म्हणून धन्यवाद या ठिकाणी मी सर्वांचे या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी तुम्ही बोलावला, मला ऐकून घेतला, माझा सन्मान केला आणि मला तुम्ही सहन केला त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च या ठिकाणी आभार मानून माझ्या याच्यामध्ये काही ज्ञानामध्ये तुम्हाला भर टाकायचं असेल तर निश्चित मी टाकू शकतो. माझे यूट्यूबवर आता 130 व्हिडिओ साधारणतः हे 2-3 ॲड केले नसतील, 125 व्हिडिओ यूट्यूबवर माझे सगळ्या भाषणाचे आहेत. ज्यावेळेस न्याय कालकाळ नरवडे सरांनी 128 व्हिडिओ यूट्यूबवरच्या संख्येने त्याच्या टाकमध्ये पाठवतो, ते करण्याचं मला ताकद तुम्ही मला दिली, ते करू दिलं त्याबद्दल तुमचा आभार मानणं परत ते कृतीपणाचा करेल. अखेर सर आपण बोललो अपेक्स पब्लिकेशनला ज्यावेळेस माझा स्टॉल लागला होता त्याच्या कार्यक्रमाला, तर पूर्ण माझा स्टॉलच माझाच होता. माझ्याच पुस्तकाचे 20 खंडाचा स्टॉल होता अपेक्षवाल्यांनी लावलेला होता. सर म्हणाले की आमच्याकडे काय येतो, निश्चितच तर तुमच्याकडे येऊ. मराठी हिंदी आणि त्रिभाषा सूत्रीचा वाद इथे असेल तरी आपण त्रिभाषा भाषा सूत्रीचा अमल तुमच्या माध्यमातून करू. त्यामुळे हिंदीचं जरी मला गौरव असेल, मी राष्ट्रभाषा सभा पुण्याचा प्रचारक जरी असेल बरं का, किंवा इंग्रजीचा जरी मी असेल तरी मराठी याचं मला काही भावना आहे. त्यामुळे त्रिभाषी भाषा सूत्रीचं समर्थनच करतो. त्यामुळे मराठी भाषा माझ्या मातृभाषेचं देखील मी स्वागत करतो आणि पुनश्च या घटनाला मी मराठीकरण करून तुमच्याकडे मी निश्चितच येईल. मला ऐकून घेतला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.